आरोग्य कसे आहे हे जाणून घेण्यासाठी प्राथमिक स्तरावर 3 गोष्टी तपासून बघायला हव्यात. सगळ्यात पहिली, मला भूक लागते का? दुसरी, आपण जे खातो ते आपल्याला पचते का? आणि तिसरी, आपल्याला शांत झोप लागते का? बऱ्याच वेळेला आपण हे बघतच नाही की आपल्याला भूक लागली आहे की नाही. केवळ वेळ झाली किंवा घरात स्वयंपाक तयार आहे म्हणून आपण जेवण करतो. लक्षात घ्या, आहार हा आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी असणारा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. आहार कसा असावा हे जितके महत्त्वपूर्ण असते तितकंच महत्त्वाचं आहे आहार कधी घ्यावा. भूक नसताना, आधीचं अन्न पचलेलं नसताना जेवणे याला आयुर्वेदात अध्यशन म्हणतात, ज्यामुळे अपचन, अम्लपित्त आणि इतर अनेक व्याधी होण्याची शक्यता असते. म्हणून भूक लागल्यावर जेवण करावे. तसेच आहार कोणता घ्यावा याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहे. तुमचा आहार हा अनेक गोष्टींवरून ठरतो. त्यातील प्रमुख 2 म्हणजे, पहिली आहे तुम्ही कोणत्या प्रदेशात राहता आणि दुसरी तुमची प्रकृती कोणती. आयुर्वेदानुसार प्रदेशाचे प्रकार सांगितले आहेत. त्या प्रदेशानुसार धान्याचं पीक त्या भागात होत असते. म्हणून तेथील हवामानानुसार आहार घेणे हे तब्येतीसाठी चांगलं असते. उदाहरणार्थ, इडली, डोसा ह्यासारखे आंबवलेले पदार्थ हे दक्षिणेकडच्या वातावरणात खाल्ले तर पचतील, पण तेच पदार्थ इतर भागात रोज खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ या 3 दोषांपासून 7 प्रकारच्या प्रकृती असतात. तर आपली प्रकृती कोणती जाणून घेण्यासाठी जवळच्या वैद्याकडे जाणे आणि प्रकृतीसोबत नाडी परीक्षण करून कोणता आहार तुमच्यासाठी चांगला याची माहिती वैद्य तुम्हाला देऊ शकतात. त्यानुसार आपल्या आहारात बदल करावे. आता दुसरा प्रश्न, मी जे खातो ते मला पचते का? अन्न पचण्यासाठी पाचनशक्ती चांगली हवी आणि पाचनशक्ती चांगली राहण्यासाठी आपण पाणी किती पितो हे बघणे आवश्यक आहे. बऱ्याचशा लोकांना उठल्यावर लगेचच 1-2 लिटर पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे पोट साफ झाल्यावर किंवा आधी पाणी पिल्याने सकाळी जो अग्नी शरीरात पेटला असतो तो विझतो. उदाहरणार्थ, अग्नीवर जर आपण पाणी टाकलं तर तो विझतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या पोटातील देखील अग्नी म्हणजे आपली पाचनशक्ती ही अशीच विझते आणि मग त्यानंतर जे आपण खातो ते पचत नाही. म्हणून ठरवून पाणी न पिता जेव्हा जेव्हा तहान लागली तेव्हा तेव्हा पाणी प्या. हा बदल नक्की करून बघा. खाल्लेलं अन्न पचण्यासाठी चित्त एकाग्र करून मोबाईल, टीव्ही न बघता चावून चावून जेवण करणे आवश्यक आहे. चावून चावून अन्न खाल्ल्याने तोंडातील लाळ, त्यानंतर सगळ्या प्रकारचे पाचन संस्थेतील एन्झाईम्स अन्नामध्ये मिसळणार आहे, ज्याने पाचन सुधारणार आहे. आता तिसरा प्रश्न, शांत झोप लागते का? शांत झोप लागण्यासाठी आधी वेळेवर झोपणे अतिशय आवश्यक आहे. 10 ते 2 या वेळेतील झोप ही शरीरासाठी आवश्यक असते, ज्यामुळे आपल्या शरीरातील पित्ताचे शमन होते आणि पाचन नीट होते. शांत झोपेसाठी दररोज पादाभ्यंग करावे. तिळाचे तेल किंवा तूप तळपायाला चोळावे. अगदी 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया, ज्याने आपला दिवसभराचा थकवा निघून जातो आणि शांत झोप लागते. शांत झोपेसाठी योग निद्रा करू शकता. योग निद्रेची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हे 2 उपाय नियमित केल्याने, तसेच या आधीच्या टेन्शन हेडेक या विषयावरील व्हिडिओमध्ये शांत झोपेसाठी उपाय सांगितले आहे. ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जेव्हा शांत झोप लागेल तेव्हा सकाळी आपोआप तुम्हाला जाग येणार आहे, पोट साफ होणार आहे आणि भूकही छान लागणार आहे. तर आज आपण कोणते 10 पॉइंट्स बघितले ते पुन्हा एकदा बघूया. सगळ्यात आधी, भूक लागली तरच खावे. दुसरं, आहार प्रदेशानुसार घ्यावा. तिसरा, आहार प्रकृतीनुसार घ्यावा. चौथा, त्यासाठी वैद्यांकडून प्रकृती परीक्षण करून घ्यावे. तहान लागली तरच पाणी प्यावे. सकाळी उठल्यावर उगाचच पाणी किंवा अन्य कोणते लिक्विड किंवा वेगवेगळे ज्युसेस पिऊ नये. 7वा, अन्न चावून चावून खावे. 8वा, लवकर वेळेवर झोपणे गरजेचे आहे. 9वा, पादाभ्यंग करावे. 10वा, दररोज योग निद्रा करावी. तुम्हाला या व्हिडिओ संबंधित तसेच आपल्या आरोग्य संबंधित काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तसेच हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा.